ओडिसामधील एक महिला लग्नाच्या काही दिवसातच पतीचा सतत अपमान करत असल्याने व पतीच्या व्यंगावरती सतत टिप्पणी करत असल्याने तिला न्यायालयाने पोटगी नाकारलेली आहे। ही केस आहे ओडिसामध्ये एका दाम्पत्याचं लग्न 1 जून 2016 ला झालं। लग्न झाल्यानंतर त्यांचा संसार काही दिवस चांगला चालला व काही दिवसातच त्यांच्यात वाद व खटके उडाले। त्यांच्यात वाद छोट्या गोष्टीवरून होत होते व पत्नी सतत पतीला त्याच्या व्यंगावरून चिडवत असत, त्याच्यावर टिप्पणी करत असत। माणसामध्ये तो वावरताना, समाजामध्ये तो वावरताना त्याच्या व्यंगावरती टिप्पणी करत असत, त्याचा अपमान करत असल्याने त्याचा नाहक बदनामी होत होती। या कारणाने पती पत्नीमध्ये वाद झाले व 2017 ला दोघही विभक्त झाले। परंतु मध्यस्थामार्फत काही दिवसातच त्यांचे वाद मिटले व पुन्हा ते संसाराला लागले। परंतु पत्नी सतत पतीच्या व्यंगावरती टिप्पणी करत होती, त्याचा अपमान करत होती। या कारणाने 2018 ला पत्नीने स्वतः पतीचं घर सोडलं व ती तिच्या आईवडिलांकडे राहायला गेली व काही दिवसातच पत्नीने पतीच्या विरोधात व त्याच्या आईवडिलांच्या विरोधात 498 अंतर्गत केस दाखल केली। या कारणाने पतीने देखील वेगळं होण्याचा निर्णय घेतला व पत्नीच्या विरोधात डायव्होर्स केस दाखल केली। सदर डायव्होर्स केसमध्ये त्याने पुरावे दाखल केले की पत्नी सतत समाजात वावरताना पतीचा अपमान करते, पती शारीरिकदृष्ट्या विकलांग असल्याने त्याचा अपमान करते व त्याला त्याच नावाने संबोधते। या कारणाने त्याला लज्जा उत्पन्न होते, त्याचा अपमान होतो। या कारणाने हा क्रूरता असल्याने त्याला घटस्फोटाची मागणी त्याने न्यायालयाकडे केली। न्यायालयाने सर्व पुरावे ग्राह्य धरले, दोघांची बाजू ऐकून घेतली व पतीला घटस्फोट क्रूरतेच्या मुद्द्यावरती मान्य केला। न्यायालयाचं एक स्पष्ट मत होतं, पती पत्नीचे संबंध हे दोघांचे सामंजस्य असले पाहिजे, सतत वाद नसले पाहिजे व पत्नी सतत अपमान करणे ही क्रूरता आहे। या कारणाने पतीचा डायव्होर्स मंजूर केला व पत्नीने मागणी केलेली स्त्रीधन व मेंटेनन्स बाबत कोर्टाने सांगितलेलं आहे पत्नीने सेपरेट सेक्शन 25-27 अंतर्गत न्यायालयात सेपरेट अर्ज दाखल करण्यात यावा व पतीला घटस्फोट मान्य केलेला आहे व पत्नीला सदर केसमध्ये पोटगी अमान्य केलेली आहे।